महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024ची रणधुमाळी सुरू झाली। राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे। अवघा एकच हप्ता निवडणुकीच्या मतदानाला बाकी आहे। त्याच माध्यमातून आपण जर नाशिक पश्चिमचा विचार केला तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी व तसेच मनसे अशी तिरंगी लढत या ठिकाणी नाशिक पश्चिममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी सर्व धर्म समभावाची आणि सर्व जाती पंथाच्या एकजुटीची ताकद पश्चिम विधानसभा मतदारसंघात यांच्या पाठीशी असल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। दरम्यान या प्रसंगी गोकुळ नागरे, विलास गायकवाड व प्रमोद जाधव यांनी बोलताना अधिक माहिती दिली। प्रचार तर आम्ही घर चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आहे। गेल्या 2.5 वर्षापासून या महाराष्ट्रात जे घडतं आहे, इथल्या तरुण पोरांच्या हाताला काम नाही किंवा आई बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न, परत शेतकरी आत्महत्या करतो आहे, म्हणजे फोडाफोडीचं राजकारण झालं। इथल्या या महाराष्ट्राचे जे उद्योगधंदे ते गुजरातला गेले, तीव्र असा संताप लोकांमध्ये। आता लोकांना एकच विचार आहे की या महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी म्हणजे जे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे उद्धव बाळासाहेब ठाकरे सर्व 12 करोड जनता त्यांच्याकडं एक वेगळ्या नजरेने बघते की या महाराष्ट्राचा विकास कोणी करू शकतो तर फक्त आपला हा महाविकास आघाडी। त्या अनुषंगाने लोकांमध्ये एक संताप आहे, एक चीड आहे की यांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्याचं आता आपल्याला उत्तर द्यायचं आहे येणाऱ्या या 20 तारखेला। आणि मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे 288 ते 288 सीटं निवडून येतील। परंतु विरोधकाकडून असं बोललं जातं हे जे उमेदवार आहे हे गुंड आहेत, याबद्दल काय सांगणार? नाही, विरोधक आता बघायला गेलो 10 वर्षाचा काळखंड बघा। या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीचं याच आपल्या प्रभागात या 125मध्ये त्यांची सत्ता होती, त्यांनी कामं काय केली? फक्त गार्डनची कामं किंवा कुठेतरी सभामंडप, याला विकास नाही म्हणते। लोकांना काय पाहिजे? आज लोकांच्या पोटाची खळगी भरायचा प्रश्न पडला आहे, लोकांना कुठेतरी रोजगार पाहिजे, त्याच्यापासून ते लांब गेले। फक्त धर्माधर्मामध्ये ते निर्माण करायचं, जातीवाद करायचं, याच्याकडे त्यांचं लक्ष आहे। आणि ते जे म्हणतात आता गुंड आहे, त्यांच्याकडे काही पर्याय राहिला नाही। आजकाल हे म्हणणारच आहे गुंड आहे, चोर आहे किंवा यांनी असं केलं तसं केलं, काहीतरी आरोप प्रत्यारोप करणार आहे। त्यांचं कुठंतरी त्यांना मतदान मिळालं किंवा कुठेतरी लोक डायव्हर्ट होतील, या अनुषंगाने ते सांगू राहिले। सातपूर आणि अंबड ही सगळ्यात मोठी MIDC आहे, काय असे उद्योग या ठिकाणी आले पाहिजे, काय सांगणार तुम्ही? इथं मोठ्या प्रमाणात जेवढे 2800 कंपन्या आहेत ते सर्व पहिले प्रथम म्हणजे ते चालू व्हायला पाहिजे आणि एखादा मोठा IT पार्क पण यायला पाहिजे, जेणेकरून आपले जे पोरं आहे आजकाल जे आपले इकडं तरुण पोरं आहे, तरुण मुलं हे बाहेर जातात कुठेतरी पुण्याला, मुंबईला किंवा बाहेर देशात सुद्धा शिकायला जातात। ही तरुण पिढी जर सगळी बाहेर जायला लागली तर इथं कोण राहतं? फक्त ज्येष्ठ नागरिक। उद्या असं म्हणायला नको का सगळे ज्येष्ठ लोक जिथं कामाला आहे किंवा इथं ज्येष्ठ नागरिकांची पश्चिम विभाग असून, नाशिक असून सगळे ज्येष्ठच आहे भाऊ। मला असं वाटतं आपले जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांचं एक विजन आहे। त्यांनी सांगितलं पहिलं प्रथम आपण 2800 कंपन्या चालू करू, त्याच्यानंतर सर्व तरुण पोरांना हाताला काम देऊ। आणि जरी हे जर माझ्याकडून 2 वर्षात नाही झालं, म्हणजे 730 दिवसात जर नाही झालं, तुम्ही त्या पदाचा पुन्हा राजीनामा देऊ शकतो किंवा नव्याने निवडणूक लावू शकतो। फक्त मला 730 दिवस पाहिजे। ज्या भारतीय जनता पार्टीकडे 1850 दिवस होते, 1850 दिवसात फक्त त्यांनी 2 कामं केली, एक गार्डनचे आणि एक सभामंडप छोटे छोटे, काही तिथं नारळ फोडून फक्त आश्वासन दिलं। आमचा प्रचार अत्यंत जोमाने आणि चांगल्या पद्धतीने घर टू घर आमचा प्रचार चालू आहे। कारण आपण बघितलं असेल, आम्ही पण युवक वर्गातून आता त्याच्यापर्यंत चाललेलो आहे। आतापर्यंत आम्हाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा काम व्यवसाय हा नव्हता। तुम्ही बघितला तर गेल्या 10 वर्षात माझे आमदार ज्या होत्या त्यांनी कुठलाही एक नवीन प्रोजेक्ट, कारण आपल्या भागात मोठ्या प्रमाणात सातपूर MIDC असतानासुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नवीन उद्योग आलेला नाही। असलेले जे उद्योग आहेत तेच ऑलरेडी बंद पडलेले आहेत। अनेक तरुण बेरोजगार झालेले असल्यामुळे ते इतर शहरात पुणे, मुंबई, नाशिकमध्ये, पुणे, मुंबईमध्ये जातात। अशी परिस्थिती असताना एक चांगला, एक धडाडीचा, एक आपल्यातलाच कार्यकर्ता हा आपल्यात निवडून यावा असे आमचे सर्वसामान्य शिवसैनिकांचे असो किंवा इतर नागरिकांचे असो। कारण या पक्षात तुम्ही बघितलं असेल कुठल्या प्रकारचा जातीवाद होत नाही, कुठल्या प्रकारचा धर्मवाद होत नाही। हे सर्वांना घेऊन जाणारा असा आमचा पक्ष असल्यामुळे सर्व नागरिकांची सुद्धा मनापासून इच्छा आहे की ह्या वेळेस मशाल हे चिन्ह घेऊन
सुधाकर भाऊ बडगुजर हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले पाहिजे अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे। त्यानुसार आम्ही प्रत्येक शिवसैनिक जीवाचं रान करून आम्ही काम करतो। नाशिक शहराचा विचार केला तर या ठिकाणी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफवली आहे, त्याबद्दल आपण कसं पाहता? गुन्हेगारी फोफवण्याचं सर्वात मोठे जबाबदार असेल या आज आपण बघितलं असेल तिन्ही आमदार आहेत जे BJPचे आहेत आणि हे सर्वात मोठं गुन्हेगारीला जर प्रोत्साहन देत असतील तर हे सरकार देत आहे, हे लोक देत आहेत। तुम्ही बघितलं असेल आज तुम्ही जर सर्वांचा जर डेटा काढला, जर गुन्हेगारांचा डेटा काढला तर यांच्या मागे जर हात बघितला असेल तर ह्या लोकांचा हात, या लोकांनी ज्यांना मोठं केलेलं आहे, या लोकांनीच त्यांना प्रत्येक ठिकाणी सबल ताकद दिलेली आहे। असं असल्यामुळे गुन्हेगारी खरं जबाबदार असेल तर हे लोक आहेत। त्यामुळे हे मूळच समूळ जर उकरून टाकलं ते गुन्हेगारी हा कुठं राहणारच नाही। सर्वांना जय महाराष्ट्र। मी गोकुळ नागरे, एक शिवसैनिक म्हणून आता सुधाभाऊचा प्रचार म्हणलं तर 3 महिन्यापासून प्रचार चालू आहे आणि एकदा का उमेदवारी डिक्लेअर झाली तसं आम्ही सगळेच प्रभाग घेऊन राहिलो, 8, 9, 11, 10, 21 म्हणजे सगळ्याच प्रभागामध्ये आमच्याले त्याचं पत्रकं वाटणं। त्या टायमिंगला लोक आम्हाला भरपूर बघून आणि सांगत राहतात का सुधाभाऊ योग्य उमेदवार दिला आहे, शिवसैनिक दिला आहे, हडामाचा शिवसैनिक येतो आणि त्याचं काम जर बघितलं वार्डामध्ये एक नगरसेवक आहे, परंतु त्याच्या कामाचं जर बघितलं तर आमदारपेक्षा जास्त क्वालिटी त्या माणसात, अभ्यासूक एक माणूस आहे। त्याच्यामुळं सगळ्या लोकांची इच्छा आहे का हा माणूस आमदार झाला पाहिजे। या ठिकाणी जर आपण जर बघितलं जगामध्ये कोरोना महामारी होती, या ठिकाणी सर्वप्रथम आपण या भागामध्ये विचार केला नाशिक पश्चिममध्ये आपल्या परीने आपण या ठिकाणी नागरिकांना मदत केली होती का? हो भाऊ, ज्या टायमाला कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टरांची भेटी घेतल्या, त्यांनी सांगितलं रक्तपुरवठा कमी आहे, त्या टायमाला भाऊनं हजारानं काही बॅगा उभ्या केला, शिवसेनेला आव्हान केलं का रस्त्यावर या आणि त्या टायमाला त्यांना रक्त देण्याचं काम हे भाऊनं शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर लोकांना रक्त पुरवायचं काम केलं। शासनाच्या माध्यमातून आपण जर बघितलं लाडकी बहीण योजना असो किंवा अर्ध तिकीट असो, याबद्दल काय सांगणार तुम्ही? तर लाडक्या बहिणीचा जर विषय सांगायला गेला दादा तर आजचा विषय केला, लाडक्या बहिणीला जवळ केला आणि दाजीचे खिसे कापून घेतले। परिस्थिती बघितली असेल तुम्ही, 1500 रुपये दिले, डाळीचे भाव बघा, गॅसचा भाव बघा, सगळाच एक येडा काढून आणि दाजीच्या खिशाला एक कात्री लावली। आपण जर नाशिक शहराचा विचार केला, या ठिकाणी गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली, त्याच्याबद्दल भाऊ काय असे ठोस कामं करतील, काय सांगाल? आता मागच्या टायमिंगमध्ये बघितलं आपण, स्थानिक आमदार जे निवडून दिले ते सत्तेत असणार आहे। या भागामध्ये ड्रग्स असेल, दारू असेल, गुन्हेगारी वाढती, कशामुळं वाढते तर MIDCमध्ये तरुणाच्या हाताला कामाला तरुणांना रोजगार नाही, त्याच्यामुळं ते आरी गेले आणि हेच BJP सरकारनं वरतून फोडाफोडीचं राजकारण केलं, त्याच्यामुळं जनता त्रसलेली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।